भावेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना निवृत्त IAS सुनील पाटील, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि धनादेश देऊन गौरवण्यात आलं। या स्पर्धेत मुलींमध्ये कोल्हापूरच्या आर्या चराटेला प्रथम क्रमांक, कागलच्या वेदिका भोसलेचा द्वितीय, तर तृतीय क्रमांक गडहिंग्लजच्या दियाराणी कोरवी यांनी पटकावला। तर मुलांमध्ये कागलच्या संस्कार येलकरनं प्रथम क्रमांक, कोल्हापूरच्या प्रणव ओंकारनं द्वितीय क्रमांक, तर तृतीय क्रमांक पन्हाळ्याच्या साहिल पाटील यानं मिळवला। यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। निवृत्त IAS अधिकारी सुनील पाटील यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांनी स्वतःशी संवाद करायला शिकलं पाहिजे। हाच संवाद वाढवण्यासाठी अशा स्पर्धा होत असतात। या स्पर्धांमधूनच आत्मविश्वास वाढण्यास अधिक मदत होते असं सांगितलं। यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी शाळा, केंद्र शाळा आणि तालुका स्तरावर अशा 3 प्रक्रियेतून जिल्ह्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं कौतुक केलं। जो बोलता है उसका बिकता है याप्रमाणे जोपर्यंत आपण बोलायला शिकत नाही तोपर्यंत आपला विकास होत नाही। हा विकास व्हावा यासाठी संविधानानं स्वतंत्रपणे बोलण्याचा अधिकार दिलाय। यासाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनीही मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमाला भावेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक AV रेडेकर, क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष KP खोत, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधीक्षक उदय सरनाईक, शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक देवेकर, शशिकांत कदम, बाबूराव पाटील, राजाभाऊ मालेकर, रमेश मोरे, प्रदीप वाळवे, सदानंद सुर्वे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते।